केंद्र शासनाच्या वतीनं देशभरामध्ये जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत। देशातील सर्वसामान्य जनतेला माफक दरामध्ये औषधं उपलब्ध व्हावीत या हेतूनं ही केंद्र सुरू झाली आहेत। मात्र त्यामध्ये सहकार तत्वावर जनऔषधी केंद्र सुरू करून देशातील पहिलं सहकार तत्वावरील केंद्र सुरू करण्याचा मान पन्हाळा तालुक्यातील पोखले गावच्या बलभीम विकास सेवा सोसायटीला मिळाला आहे। या केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता। या जनऔषधी केंद्रानं गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनऔषधी योजनेअंतर्गत गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2023 रोजी देशभरात साधारणपणे 10,000 जनऔषधी केंद्र एकाच दिवशी सुरू करण्यात आली। त्यापैकी सहकार तत्वावर चालवलं जाणारं देशातील पहिलं जनऔषधी केंद्र पन्हाळा तालुक्यातील पोखले इथल्या बलभीम विकास सेवा सोसायटीनं सुरू केलंय। या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून दररोज साधारणपणे 20 ते 30 ग्राहक औषध खरेदी करतात। त्यामध्ये रक्तदाब आणि मधुमेहाची औषधं प्रामुख्याने आहेत। या केंद्रातून पोखले आणि परिसरातील अनेक नागरिक औषध खरेदी करत असतात। जनऔषधी केंद्रातून औषध खरेदी केल्यानं महिन्याच्या बिलातील 70 ते 80% खर्चाची बचत होत असल्याचं काही रुग्णांनी सांगितलं। इथे दररोज तरी 30 ते 40 कस्टमर रेग्युलरचे असतात। त्याच्यानंतर बीपी शुगर इथे एवढे चीप प्राइसमध्ये मिळतात की रेग्युलर कस्टमरचा फीडबॅकही म्हणजे छान मिळतोय आम्हाला। त्यासाठी कस्टमरचे खरंच आभार मानले पाहिजेत की एवढ्या कमी वेळात त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या जनऔषधी केंद्रामुळे उत्तम दर्जाची आणि माफक दरात औषध उपलब्ध होत असल्यानं आपल्यासारख्या अनेक गरजूंना दिलासा मिळाल्याचं नागरिकांनी सांगितलं। आमच्या संस्थेचे जनऔषधी केंद्र भारतीय जनऔषधी केंद्र डिसेंबर 24ला स्थापन झाले। त्यापासून आम्ही त्या संस्थेत जन औषधी केंद्रातून औषधे घेतोय। त्या औषधे चांगल्या पद्धतीने आणि ब्रँडेड औषधे मिळतात आणि कमी दरात मिळतात। त्यामुळे लोकांचा फायदा होण्याची शक्यता आहे। जनऔषधी केंद्रातूनच औषधे घेणे गरजेचे आहे। या केंद्रामुळे गावातील बहुतांश रुग्णांना चांगला लाभ मिळत असल्यानं अशा प्रकारची जनऔषधी केंद्र अन्य गावांमध्ये सुरू व्हावीत अशी अपेक्षा इथले नागरिक करतायत। बी न्यूजसाठी पोखलेहून राजकुमार जाधव।